चित्रकाराने दिलेलं जे पहिलं चित्र आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्या चित्रामध्ये नेमका काय बोध त्या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं चित्र दिलेलं आहे ते या मुलीचं दिलेलं आहे चित्र. छोटीशी मुलगी दाखवलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी हे एक चित्र तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये श्रीधर फडणीस या व्यंगचित्रकारांनी काढलेलं चित्र आहे. या व्यंगचित्रकाराने अनेक वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्र काढलेली आहे. पूर्वीच्या काळी गणिताची जी काही पुस्तके होती 4थीची 5वीची, या पुस्तकामध्ये या फडणीसांचीच सगळी व्यंगचित्र हास्यचित्र तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ही चित्र पाहून मुलं गणित सहजगत्या शिकत होती. मुलांचा गणिताचा बाऊ कमी झालेला होता. त्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली होती ती मात्र या चित्रांमधून कमी झाली. म्हणजे त्यांची अशी चित्र गणिताच्या पुस्तकात टाकलेली होती की त्रिकोण चौकोन वगैरे काही शिकायचं असेल ते सुद्धा या व्यंगचित्रांच्या हास्यचित्रांच्या साहाय्याने ती मुलं सहजगत्या शिकत होती. आता या व्यंगचित्राचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी खरं म्हणजे हे हास्यचित्र आहे. तर या हास्यचित्राचं निरीक्षण केलं तर हास्यचित्र जाड रेषांनी काढलेलं आहे. तर आपली जी काही भ्रामक कल्पना होती की जाड रेषांनी चित्र काढायचं तर ते मोठ्या माणसाचं, तसं न काढता इथे छोट्या मुलीचं चित्र काढलेलं आहे. ते जाड रेषांनी काढलेलं आहे. तिच्या हातात बाटली छोटी आहे ती पण जाड रेषांनी काढलेली आहे. ते छोटंसं रोप आहे फुलाचं ते पण जाड रेषांनी काढलेलं आहे. आणि ही मुलगी इतकी निरागस आहे की ज्याप्रमाणे आई आपल्या लहान बाळाला दूध पाजते ना तशा पद्धतीने ही मुलगी या झाडाला त्या बाटलीने पाणी टाकत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या मुलीचा निरागसपणा पाहायला मिळतो. मी मगा म्हणाले की हास्यचित्रातून हसू तर येतच. आता हसू काय आलं असणार आहे आपल्याला खरं म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही. पण ती मुलगी त्या दुधाच्या बाटलीतून त्या झाडाला रोपाला पाणी घालते आहे, त्याच्यातून हसू तर आलं. पण दुसरा बोध काय झाला तर त्या ठिकाणी मुलीचा निरागसपणा आपल्याला बघायला मिळालेला आहे. खरं म्हणजे व्यंगचित्रकाराचं हे कौशल्य आहे. फक्त रेषा आहे याचं विशेष बघा. तुम्ही कुठलंही चित्र घ्या ना त्याला रेषाच दिलेल्या आहे. त्या रेषेमधून सहजगत्या आपल्याला ते चित्राचा बोध झालेला आहे. मित्रांनो, त्यानंतर श्याम जोशी हे मराठीतील मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यकार दाखवलेले पाठ्यपुस्तकात त्यांनी ज्या रेषा वापरून आणि व्यंगचित्र काढलेलं आहे, हास्यचित्र काढलेलं आहे ते पूर्णपणे श्रीधर फडणीस यांच्या विरोधी रेषा आहेत. श्रीधर फडणीस यांनी जाड रेषांनी चित्र काढलेले आहेत, पण श्याम जोशींनी मात्र इथं अतिशय नाजूक रेषा दाखवलेल्या आहे, लवचिक अशा रेषा दाखवलेल्या आहे. म्हणजे थोडक्यात फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लवचिक अशा प्रकारच्या रेषा दाखवून त्यांनी हास्यचित्र काढलेली आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 18 ते चित्र बघा. त्यामध्ये एका चित्रामध्ये अगदी रांगणारं मूल काढलेलं आहे आणि त्याची हालचाल आपल्याला जाणवत आहे. त्याने हात टेकवलेले, पाय टेकवलेले आहे, थोडेसे पाय टाचा उंच वर घेतलेले आहे, परंतु ते कुठंतरी बघते असं आपल्याला लगेच जाणवतं आहे. म्हणजे फक्त चित्र आहे, वास्तविक इथं चित्रामधून आपल्याला हालचाल दाखवणारा व्यंगचित्रकार किंवा व्यंगचित्रकाराने दाखवलेली हालचाल यामधलं आगळं वेगळं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्या. शिवाय दुसरं व्यंगचित्र त्याच्याजवळ जे काढलेले ते जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा दाखवलेला आहे. म्हणजे सहजगत्या आपल्या लक्षात येतं की डाव्या बाजूला जे चित्र दिलेले आहे ते रांगणाऱ्या बाळाचं आहे, पण नक्कीच
हे देवाला फूल वाहणारा जो मुलगा दाखवलेला तो त्याच्यापेक्षा वयाने कसा आहे, मोठा आहे. म्हणजेच काय, हास्यचित्र आणि चित्र याच्यामध्ये हाच फरक असतो. चित्रामध्ये हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रामध्ये मात्र विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्याची, बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो ना, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. आता यामध्ये तो विनोद आपल्याला बघायचा आहे. तो विनोद असा दिलेला आहे की हे रांगणारं जे मूल आहे ते मूल कसं आहे, तिथं दिलं बघा, अख्खा भारत बंद असला तरी आम्ही मात्र कसे असतो, उघडेच असतो. आता हे रांगणारं बाळ आहे त्यामुळे त्याला तशी जाणीव होणार नाही, परंतु लहान बाळाचं हेच वैशिष्ट्य आहे की आई त्याला उघडं नागडं ठेवत असते. त्याला ते छोटं असल्यामुळे त्यालाही तसं वाटत काहीच नाही, बघणाऱ्याला तसं काही वाटत नाही आणि आईला पण नाही. अशा पद्धतीने, परंतु त्याच्या डोक्यावरती तो बाण देऊन जो विचार मांडलेला आहे की सगळा भारत बंद असला तरी आम्ही मात्र उघडं असतो, याच्यातून काय झालेलं आहे, विनोद साधलेला आहे. त्यानंतर दुसरं जे चित्र दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये बागेमध्ये एकही फूल मिळालं नाही त्या चिंटूला, म्हणून तो गणपती बाप्पाला म्हणतो आहे की हे बाप्पा, ते मला फूल न मिळाल्यामुळे हे शटल घे. शटल म्हणजेच फूल. थोडक्यात इथं जरी आपल्याला हसू येत असलं तरी, आता इथं हास्यचित्रच म्हटलेलं आहे, परंतु माझ्या मते हास्यचित्रातून पुन्हा एक विचार स्पष्ट झालेला आहे बघा. खरं तर सुरुवातीला लेखक म्हणतात हास्यचित्र म्हणजे हसल्यावर चित्र पाहिलं की हसू येतं, आणि व्यंगचित्र म्हणजे पाहिल्यानंतर काहीतरी विचार आपल्याला कळतो. तर इथं दोन्ही बाबी लक्षात आलेले आहे बघा. आता हे जे छोटं बाळ आहे ना, हा मुलगा, हा काय करत आहे, शटल देत आहे देवाला. म्हणजे इथं काय केलेले, दोन्हीमध्ये सद्य परिस्थितीवर गमतीदार भाष्य केलेलं आहे. गमतीतून भाष्य केलं म्हणजे काय आणि सद्य परिस्थितीवर भाष्य म्हणजे काय, तर बघा, भारतामध्ये अनेक ठिकठिकाणी काय असतात, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या मागण्या असतात. मग आमची मागणी मान्य करा, नाही तर बंद आहे, किंवा काही गोष्टी असतात त्या कारणाने भारत बंद आहे. तर भारत बंद असला तरी मात्र छोटे मुलं उघडेच आहे. म्हणजे भारतामध्ये अनेक वेळेस काय होतात, मोर्चे निघतात, बंद होतात, बंद पाळले जातात. तसं इथं दुसरं जे चित्र दिलेलं आहे तिथे मात्र काय सांगितलेलं आहे की खरोखर आपण काय केलेले, झाडं वृक्षवेली सगळ्या तोडलेले आहे. ते तोडलेले असल्यामुळे फुलांचा दुष्काळ पडलेला आहे, फुलंच मिळत नाही. म्हणून या छोट्या मुलाला, गणपतीला, हे बॅडमिंटन खेळामधलं काय वाहिलेलं आहे, तर शटल म्हणजेच फूल वाहिलेलं आहे. म्हणजे इथे चित्रातूनही विनोद साधलेला आहे आणि दोन्हींमध्ये सद्य परिस्थितीवर गमतीदार भाष्य केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 18वरच तिसरं व्यंगचित्र दिलेलं आहे, आणि हे तिसरं व्यंगचित्र आहे अमेरिकन व्यंगचित्रकार डेव्हिड लँग्टन यांचं. तर यामध्ये पहिल्या चित्रामध्ये चतुर मुलगा दिसतोय बघा, तो पैशाचा गल्ला फोडतो आहे. पैशाचा गल्ला म्हणजे बचत डबा, बचत केलेला डबा. छोटे मुलं असतात ना, त्यांना कोणी पाहुण्यांनी, आईबाबांनी काही पैसे दिले तर त्यांचा असा डबा असतो, तो डबा वेगवेगळ्या आकाराचा असतो. आता इथे वेगळ्याच आकारातला डबा दाखवलेला आहे. जेव्हा तो भरतो तो फोडल्याशिवाय पैसे बाहेर काढता येत नाही. म्हणून हा मुलगा जेव्हा हा गल्ला फोडतोय ना, त्यावेळेस मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जर आपण पाहिले तर त्याचा पराक्रम आपल्याला दिसतोय. काहीतरी वेगळं करतोय बघा. चेहऱ्यावरचे भाव विचकणे, घाबरणे, कोणी पाहत तर नाही ना तरी फोडण्याची तो काय करतोय, शिथापी करतोय, हे लगेच लक्षात येते. म्हणजे कुणी पाहत नाही म्हणून पटकन तो डबा फोड आणि त्यातले पैसे काढून घ्या, हे लगेच चेहऱ्यावरच्या भावावरून आपल्याला जाणवतं. ही व्यंगचित्रकाराची काय आहे, शैली आहे, चित्रशैली आहे. आपल्याला, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये आपण एखादं साधं चित्र काढायला गेलो तरी आपल्याला ते काढता येणं शक्य नाही. इथे मात्र चेहऱ्यावरचं भावसुद्धा व्यंगचित्र दाखवू शकतं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरं जे व्यंगचित्र दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये भोकाड पसरणारा मुलगा आहे. म्हणजे काय, मोठमोठ्याने रडतो आहे, तोंड केलेलं आहे. तर त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं, असा प्रश्न लेखकाने विचारलेला आहे. पण असा प्रश्न का विचारला, तर हे व्यंगचित्राचा जर आपण विचार केला ना, तर प्रत्यक्षात आपल्या व्यंगचित्राकडे जर लक्ष गेलं तर आपण अधिक लक्ष जातं आपलं ते काळ्या ठिपक्याकडं, आणि आपण सहज म्हणतो की हा मुलगा रडतो आहे. बाकी इतर भागांकडे आपण जास्त बारकाईने लक्ष देत नाही बघा.
म्हणून आपल्याला असं वाटतं काय लहान मुलं नाही तर विनाकारण कधी कधी रडत असतं, तसा बहुतेक हा रडत असावं, बाकी काही नाही. पण आपण जर त्या चित्राचं अतिशय लक्षपूर्वक निरीक्षण जर केलं तर आपल्याला सहज लक्षात येतं की त्याची जी पॅन्ट आहे, तुम्ही त्याला चड्डी म्हणतात, त्या चड्डीला आतून जी सेफ्टी पिन लावलेली आहे, ती सेफ्टी पिन बहुतेक याला टोचत असावी, म्हणून याने भोकाड पसरलेले आहे. आणि खरंच तसंच आहे, तसंच असावं. कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते आपण बघू शकतो की त्याला ती सेफ्टी पिन खरंच टोचलेली आहे, त्याला त्रास झालेला आहे, म्हणून त्यांनी दोन्ही पाय पसरून दिलेले आहे आणि ते मोठमोठ्याने रडत आहे, असं चित्र आपल्या सहजगत्या लक्षात येऊ शकतं. त्यानंतर पुढचं जे चित्र दिलेलं आहे ते चित्र तुम्ही बघा, विरोधाभासाचं चित्र दाखवलेले पान नंबर 19वर RK लक्ष्मण या व्यंगचित्रकारांनी काढलेलं. त्यामध्ये सहजगत्या लहान लहान कशी दिसतात चित्रात, मी सुरुवातीला सांगितलं बघा, आपण म्हणतो छोट्या मुलाचं छोटं चित्र, मोठ्या माणसांचं मोठं चित्र. आता इथं ते तसं दाखवलेलं आहे की माणूस आहे तो मोठाच दाखवला आणि ते छोटं बाळ आहे ते छोटंच दाखवलेलं आहे. पण कधी कधी ह्या दोघांची तुलना जर आपण लक्षात घेतली नाही तर आपण त्या मोठ्या माणसाचं जे चित्र आहे ना ते पण आपल्याला छोटं दिसू शकतं. पण इथं तसं न करता यांनी विशेष काय जाणलेले बघा, याचं नेमकं रहस्य काय आहे हे जर पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, ज्या हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा अशी दोन्ही आहेत, अशी व्यंगचित्र आपण पाहिली पाहिजे जर व्यंगचित्राचं रहस्य पाहायचं असेल तर. म्हणून हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार जे आहे RK लक्ष्मण यांचं व्यंगचित्र दिलेलं आहे. खेड्यामध्ये पूर्वीच्या काळी मुलांचे केस कापणारे असायचे, घरोघरी जायचे ते, आणि ज्यांच्या घरी ज्यांचे केस कापायचे ते लहान मुलं घाबरायचे केस कापण्यासाठी जाण्यासाठी त्या कटिंग सलूनमध्ये. मग त्या न्हावी जमात होती खरं तर पूर्वीच्या काळी, त्यांना घरीच बोलवलं जायचं आणि मग ते घरी येऊन जमिनीवर बसून मुलालाही जमिनीवर बसवायचे, स्वतःही जमिनीवर बसून त्या मुलाचे केस कापत असायचे. इथं तसंच केलेलं आहे. तो माणूस कसा बसला बघा, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा, तेच हात पाय, तेच नाक, तेच डोळे. पण फरक कुठं आहे की ज्यामुळे तो मोठा माणूस वाटतो आणि हा लहान मुलगा वाटतो. म्हणजे आकाराने लहान मोठे पण आहेच, पण याशिवाय अधिक काय आहे तर तुम्ही जर निरीक्षण केलं तर जो माणूस त्याचे केस कापत आहे त्याचे अर्धे केस, म्हणजे तुम्ही त्याला टक्कल पडणं म्हणतात तसं दिसतंय, मागचे केस वाढलेले, हातावरती अंगावरती पण केस त्याच्या दिसत आहेत, अधिक मिशी आहे, चेहऱ्यावरचा भाव पाहिला तर वय झालेलं लगेच जाणवतं. आणि तो जरा काय करत आहे, उत्साहाने त्या मुलाचे केस कापू राहिला. तो अजून कशाने चेहऱ्यावरचा उत्साहाचा भाव दाखवत आहे. पण ज्याचे केस कापले जात आहेत तो मात्र कसे तरी पाय हे करून बसलेला आहे वाकडे तिकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरचे भाव बघा, त्याला एकदम कंटाळा आलेला आहे, कटकट वाटते ती केस कापायची, कधी एकदा केस कापून होतील असा त्याचा चेहऱ्यावरचा भाव दाखवलेला आहे. नाहीतरी असंच असतं, छोट्या मुलांनी ह्या गोष्टींचा कंटाळाच असतो, म्हणून ही एक कटकट वाटते. आणि तो खरोखरच त्या चेहऱ्यावरचे भाव हे व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इथं विरोधाभास दाखवलेला आहे. कसा बघा, तर जो ते काम करतो आहे म्हणजे केस कापतो आहे ना, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे उत्साही आहे, आणि ज्याचे केस कापतोय तो छोटा मुलगा आहे ना, त्याचा कंटाळवाणा चेहरा दिसतोय, वैतागलेला चेहरा दिसतोय. अशा पद्धतीने दोघांमध्ये लहान मोठेपणा जरी आकाराचा असला तरी फरक मात्र चेहऱ्यावरच्या भावाचा आहे, बसण्याची पद्धत वगैरे. म्हणजेच व्यंगचित्रकाराची ही चित्रशैली पण आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर एक सुंदरसं व्यंगचित्र दिलेलं आहे, चिंटूची चित्रमालिका दिलेली आहे. चित्रमालिका म्हणजे काय, एकाबरोबर दुसरं चित्र त्याच्या संवाद साधलेला असतो आणि आपण जेव्हा ते पूर्ण चित्र ऐकतो ना, त्या आपलं वाचतो किंवा पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट कळत जातो. तर आता यामध्ये बघा चिंटूची चित्रमालिका दिलेली, इथे हाच फरक आपल्याला दिसतो. कोणता, पहिल्या चित्रामध्ये चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, काय म्हणायचं नेमकं त्याला. त्याचे वडील बघा कशा नजरेने बघतात, चिंटू बोलताना कसा बोलतो आहे त्यांच्याशी. मात्र तिसऱ्या चित्रामध्ये त्याचा अर्थ सहजगत्या आपल्याला कळाला. म्हणून चित्रमालिकेतून मिळालेलं विनोद किंवा निर्माण झालेलं व्यंगचित्र
तर त्या अर्थाने हे उत्तम व्यंगचित्र आहे. आपण समजून घ्या. बघा, इथं असं सांगितलेलं आहे की तो मुलगा पप्पांना म्हणतो की पप्पा, नदीचं पाणी कुठं जातं हो? पप्पांना असं वाटलं, अरे वा, काय मुलगा हुशार आहे. त्या मुलाला काहीतरी जाणून घ्यायचं आहे, त्याला ज्ञान मिळवायचं आहे, असं वडिलांना वाटतं आहे. म्हणून मस्तपैकी वडिलांनी छान उत्तर दिलं. ही नदी मोठ्या नदीला मिळते, मग मोठी नदी पुन्हा समुद्राला मिळते. म्हणजेच काय, हे पाणी, नदीचं पाणी कुठे जातं? समुद्राला. पण पप्पांना असं असं वाटलं की हा प्रश्न याने का विचारला असेल. म्हणून साहजिकच त्याचे वडील त्याला म्हणाले, का रे? त्यावेळेस तो म्हणाला, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारते. म्हणजे आता त्याला काय करायचं आहे? शोधायचे, ती चावी शोधायची, किल्ली शोधायची. आणि पप्पांच्या स्कूटरची, म्हणजे ते लगेच रागवायला नको म्हणून काय केलेलं आहे, अशा पद्धतीने त्याने ती सोडवणूक करून घेतलेली आहे. स्वतःकडून घडलेली चूक ही त्याला सांगायची आहे. पण इथे हा जो चिंटू दाखवलेला आहे ना, याचा निरागस खोडकरपणा आणि बाबांचा झालेला भ्रमनिरास याची जुगलबंदी गमतीदारपणे मांडण्याचं काम या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे. अजून एका व्यंगचित्रकाराचं लेखकाने उदाहरण दिलेलं आहे. ते आहे हंगेरियन व्यंगचित्रकार. त्यांचं नाव आहे रेबर. यांनी जे चित्र काढलेलं आहे ना, ते चित्र जर आपण पाहिलं तर इथं काय दिसते तुम्हाला? एक वाद्य आहे, व्हायोलिन नावाचं. व्हायोलिन वाद्य जे आहे, छोटा मुलगा आहे ना, तो मोठं व्हायोलिन वाजवतो आहे, आणि मोठा माणूस आहे ना, ते छोटं व्हायोलिन वाजवत आहे. आता तुम्ही जर दोघांचं निरीक्षण केलं ना, हा जो छोटा मुलगा दिसतोय हाच मोठा झालेला आहे, हाच मोठा. त्याची केसांची रचना सगळं बघा, तुम्ही निरीक्षण करा. वाद्य पण तेच आहे. म्हणजे यामध्ये ह्या व्यक्ती एकच आहे, एक लहानपणीची, एक मोठेपणीची. अर्थात हे मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले ते चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यानंतर मी मग सांगितल्याप्रमाणे हाच मुलगा आता मोठा झालेला आहे. मग या व्यंगचित्रकाराला असं व्यंगचित्र काढून नेमका काय विचार आपल्याला सांगायचा आहे, किंवा आपण कोणता विचार त्यातून लक्षात घेतला पाहिजे. तर त्यामध्ये जी छोटी मुलं असतात ना, नेहमी त्यांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं. बघा, तुम्ही यात्रेत जर छोट्या मुलांना नेलं ना, त्यांना जर म्हटलं तुला काय घ्यायचं आहे, त्यांच्या आवडीची गोष्ट सांगणार. पण तुम्ही छोटी आणि मोठी दोन वस्तू त्यांच्यासमोर ठेवा, ते मोठीच वस्तू उचलणार, छोटी नको. गाडी असू द्या, तर आणखी कोणती गोष्टी असू द्या, ती मोठी वस्तू ते उचलतात. आणि याच्या उलट असतात, मोठी माणसं असतात ना, त्यांचा उद्देश एवढाच असतो, काय नाही, माझी गरज भागली पाहिजे, छंद जोपासला गेला पाहिजे, बस मला जे हवं आहे ते मिळालं पाहिजे. त्यांचं बाह्य आकर्षण कमी होतं, बाह्य वस्तूंचं आकर्षण कमी होतं, आणि ते छोट्या गोष्टीमध्ये फक्त खोल मला त्यातून काही अधिकाधिक मिळेल का याचा विचार करून ती गोष्ट वापरतात. मुलांचं मात्र उलट असतं, मोठी वस्तू घेतात. म्हणजे यामध्ये खुबीने या ठिकाणी व्यंगचित्रकाराने काही विचार आपल्याला सांगितलेला आहे. तो म्हणजे काय सांगितलं मी आता, वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म होत जातो, बाह्य आकाराचं आकर्षण आपल्याला कमी होतं, असं या व्यंगचित्रकाराला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर पान नंबर 20वरती शेवटचं जे चित्र दिलेलं आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. हे हास्यचित्र दिलेलं आहे. चित्रकलेवर हुकमत मिळवणे की हास्यचित्रात काय जादू करता येते याचं उदाहरण इथे वेगळ्या व्यंगचित्रकाराचं उदाहरण दिलेलं आहे. हा व्यंगचित्रकार आहे ब्रिटनचा ब्रिटिश व्यंगचित्रकार. त्याचं नाव आहे नॉर्मन थेलवेल. याने हा स्काउटचा मुलगा दाखवलेला आहे. लगेच लक्षात येतं बघा, त्याची कॅप, त्याचा शर्ट, त्याचे सॉक्स, बूट हे पाहिलं लगेच आपण म्हणतो हा स्काउटचा मुलगा आहे. आणि ह्या मुलाकडे सगळ्याच उपयोगी वस्तू असतात. त्याच्या बुटामध्ये काहीतरी मध्यभागी घुसून बसले, तो काहीतरी काढायचा प्रयत्न करतो, त्या नादामध्येच आहे. तो नादात आहे त्याच्या चेहऱ्यावर करते बघा, असं कुठंतरी नाक असं थोडं वरती हे घेतलेले, डोळे थोडेसे खाली वाटत आहे, चेहऱ्याचा भाव पण बापरे विचार करून तो काढतोय, असं लगेच आपल्याला कळतं. म्हणजे वेडावाकडा झालेला चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारे हास्यचित्र आहे. म्हणजेच या चित्रामध्ये या लेखकाने व्यंगचित्रकाराने चित्रकलेवर हुकूमत मिळालेले हास्यचित्रामध्ये जादू दाखवण्याचा हा या ठिकाणी केलेला एक मोठा प्रयत्न आहे. मित्रांनो, आता आपल्या एक लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकार महत्त्वाचा नसतो,
त्या शरीराचे प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायाची बोटं असू द्या, त्यानंतर नखं असू द्या, हे लहान पाहिजे. नाक असेल, ओठ असेल, त्याचा आकार काढला, ते लहान असेल, भुवया वगैरे सगळ्या लहान काढल्या रेषेच्या साह्याने, तर आपण सहजगत्या म्हणतो हे लहान मुलाचं चित्र आहे. त्याला दाढी मिशी नसणे हे तर सांगायची गरज नाही. म्हणजेच थोडक्यात काय, व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना किंवा काढताना अशा बारीक बारीक गोष्टींची सुद्धा आपण काय घेतली पाहिजे, नोंद घेतली पाहिजे. मित्रांनो, आता आपण जो पाठ अभ्यासलेला आहे हास्यचित्रातील मुलं स्थूल वाचनाचा पाठ आहे. या संपूर्ण पाठामध्ये लहान मुलांसाठी किंवा मुलांवर रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकाने गमतीशीर आणि मार्मिक विचार मांडलेले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची अनेक उदाहरणं दिलेली आहेत. तर यामध्ये फक्त मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र हा हास्यचित्रातला पुढचा टप्पा. हा भाग पहिला मुद्दा घ्या लक्षात. दुसरा बघा, व्यंगचित्र आणि हास्यचित्र यामध्ये फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काहीतरी गमतीदार विचार मांडलेला असतो. मुलांची हास्यचित्रे काढणे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. मुलांसाठी विनोद करणे सोपे असते, पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जवळजवळ 7 चित्र दिलेले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या देशातले व्यंगचित्रकार घेतलेले लेखकाने. शी द फडणीस घ्या किंवा डेव्हिड लँग्टन घ्या अमेरिकेचा, किंवा नॉर्मन थेलवेल घ्या ब्रिटिश व्यंगचित्रकार, किंवा रेबर हंगेरियनचा, किंवा आपले चिंटूची चित्रमालिका सांगितलेली आपला भारतीय आर के लक्ष्मण सारखे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहे. या सगळ्यांच्या व्यंगचित्रांची काय आहे, शैली ही जरा वेगळी आहे, तरी पण त्यामधून आपल्याला आगळंवेगळं काही असं शिकायला मिळत असतं. आता यामध्ये स्वाध्याय दिलेले बघा, खालील फरक लिहा व्यंगचित्र आणि हास्यचित्र. तर 2 कॉलम दिलेले. व्यंगचित्र आणि हास्यचित्रामध्ये काय बदल आहे बघा. हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो व्यंगचित्रामध्ये, पण हास्यचित्रामध्ये केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो. पुढं वैशिष्ट्य लिहायला लावलेलं आहे. व्यंगचित्राचे वैशिष्ट्ये त्याला 4 पॉईंट केलेले. पहिलं म्हणजे काय, हास्यचित्राचा भाग केवळ हसविण्याचा हेतू नसतो. कधी गमतीदार विचार त्या ठिकाणी मांडलेला असतो. म्हणजे बघा, व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा असतो. केवळ हसवणे हा हेतू नसतो. आपल्याला काहीतरी सांगितलेलं असतं आणि गमतीदार विचार मांडलेला असतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण आणि दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हे उदाहरण स्पष्ट करा. आता तुम्हाला उत्तर लिहिताना खरं म्हणजे मी आता जे आकृतिबंध तुम्हाला सांगितले, कोणते फरक लिहा, वैशिष्ट्य लिहा. शक्यतो स्थूल वाचनावर असे प्रश्न विचारले जात नाही. मग कशावरती विचारले जातात? स्वमत, अभिव्यक्ती, दीर्घ उत्तर येईल असा प्रश्न. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला हा पाठ आकलन झाला का, तुम्हाला ही गोष्ट समजली का, यावर आधारित ते प्रश्न विचारले जातात. तसाच हा एक प्रश्न आहे. प्रश्न काय वाचला मी, व्यंगचित्रकार हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सोदाहरण म्हणजे काय, उदाहरणासह स्पष्ट करा. आता व्यंगचित्रकार खऱ्या अर्थाने व्यक्तीचे गुणदोष मांडत असतो. आता याच्यामध्ये आपण जर हे एक उदाहरण नमुना दाखल एक उदाहरण घेऊया. त्यामध्ये हे जे दाखवलेले कोणाचं चित्र आहे, आर के लक्ष्मण यांचं, बरोबर. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक मोठा माणूस दुसऱ्या छोट्या मुलाचं काय करतो, केस कापतोय. म्हणजेच काय झालं, मोठ्या माणसाला काय आहे, आनंद वाटतो त्याची केस कापण्याची. आता त्याला 2 फायदे आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा उद्योगधंदा व्यवसाय होतो आहे, आणि दुसरा म्हणजे काय, उत्साहाने तो ते काम करतो आहे. पण छोट्या मुलाला मात्र काय वाटतं आहे, ते नको वाटते, कंटाळवाणं वाटतं आहे, त्याला वैतागलेला आहे तो मुलगा. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, विरोधाभास दाखवलेला आहे. थोडक्यात काय, वय वाढल्यानंतर माणसाच्या मनामध्ये किंवा वयानुसार येणारी प्रगल्भता आणि छोटे मुलं असतात ना, त्या छोट्या मुलांच्या मनातले भाव वेगळे आहे. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण मी तुम्हाला ते याचं दाखवलेलं, कशाचं, वाद्य आहे व्हायोलिनचं. याच्यामध्ये तसंच आहे, लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण आणि मोठ्या माणसांना लहान गोष्टींचं आकर्षण. फक्त मोठ्या मुलांचं काय असतं,
छंद अधिक खोल आणि सूक्ष्म होतो आणि त्याचं फक्त मर्म ते जाणत असतात. या उलट लहान मुलांना काय असतात ते मोठ्या मोठ्या वस्तूंना ते भुलतात. हे पण आपल्याला उदाहरणादाखल सांगता येईल. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेलं कोणत्या एका व्यंगचित्राचं निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दामध्ये मांडा. कोणतंही तुम्हाला जे चित्र आवडतं ते मांडा तुम्ही. आता उदाहरणार्थ शी. फडणीसांचं चित्र बघा. ती छोटीशीच मुलगी आहे, तर आपल्याला आवडलं का, तर तिचं रेखाटन केले, फक्त रेषा, जाड रेषा, मुलगी तर छोटी, रेषा तर जाड, एवढंच चित्र, मोठा अर्थबोध. आणि तिसरं काय वैशिष्ट्य आहे, एवढं रोपट्याला पाणी घालायचं, तर ती आईचं काहीतरी तिने निरीक्षण केलेलं असावं किंवा कोणाचं तरी. मग त्या बाटलीतूनच, ज्याला जास्त जीव लावावं लागतं ना, त्याला त्या बाटलीतून दूध देतात, अशी काहीतरी त्या छोटीशी मुलीची भ्रामक कल्पना असावी. म्हणून तिने त्या बाटलीत पाणी भरलं आणि ती काय करत आहे, त्या रोपाला पाणी देते आहे. म्हणजे यामधून रोपट्याचं पोषण करण्यासाठी सृजनशील अशा प्रकारचा संदेश चित्रकारांनी या चित्रातून दिलेला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व, निरागस शालीनतेची निशाणी या मुलीच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे. 5वा प्रश्न आहे, व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे. आता यामध्ये साधारणतः आपल्याला ज्या रेषा काढायच्या आहेत त्या रेषामधून ते चित्र सहजगत्या साकार झालं पाहिजे. आता आपण पान नंबर 18वरती 2 चित्र पाहिले बघा. शी. फडणीस यांनी जाड रेषा घेऊन छोट्या मुलाचं चित्र काढलेलं आहे आणि श्याम जोशी यांनी बारीक रेषा घेऊन छोट्याच मुलांचं चित्र काढलेलं आहे. दोघांचं चित्राचं तुम्ही निरीक्षण पुन्हा एकदा करा. छोट्या मुलीचं जे चित्र आहे ना, शी. फडणीसांचं, ते रेषा जरी जाड असले तरी ते छोटेच वाटते. आणि इकडंही श्याम जोशींनी काढलेलं चित्र जर पाहिलं ना, ते बाळ गणपती बाप्पाला शटल देते, तो मुलगा, आणि बाळ रांगतंय. हे बारीक रेषांनी काढलं तरी लगेच छोटंच मुलं आपल्याला वाटत आहेत. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला हे कळालं पाहिजे की व्यंगचित्र रेखाटणे ही एक अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजेच तुमची रेषा ही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला जीवनातील विसंगती टिपता आली पाहिजे, तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे. गुण दोष दाखवताना माणसाची खिल्ली न उडवता समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरी पण ठाशीव असली पाहिजे. गमतीशीर विचारांची पखरण झाली पाहिजे. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांमधून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव आणि अनेक अर्थाचे सूचन करणारे असले पाहिजे. प्रश्न 6वा आहे, लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत काय आहे. तर खरोखरच असं वाटतं की ते अवघड आहे. कारण काय, लहान मुलांचा चेहरा, त्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या हालचाली, शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आकार, प्रमाणबद्धता, या बारीक सारीक सगळ्या गोष्टी, याचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यकाराकडे असली पाहिजे, व्यंगचित्रकाराकडे असली पाहिजे. आणि त्याला लहान मुलांचं सगळं मानसशास्त्र समजलं पाहिजे, तरच तो चांगल्या पद्धतीने ते चित्र काढू शकतो. आता यामध्ये उपक्रम दिलेला आहे मित्रांनो. 5 मे या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवा आणि त्यांचा आस्वाद घ्या. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वृत्तपत्रात वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्र येतात. ते व्यंगचित्रांचं तुम्ही काय करा, कात्रण काढा, ते एखाद्या वहीमध्ये चिकटवा आणि मग तुम्ही त्याचं काय केलं पाहिजे, संकलन केलं पाहिजे. मग शाळेमध्ये आपण एखाद्या दिवशी एक प्रदर्शन भरू. 5 मे हा सुट्टीचा दिवस आहे, परंतु नंतरही एखाद्या दिवशी आपण सहजगत्या एखादा काही वेगळा कार्यक्रम असेल त्याच्या अनुषंगाने हे प्रदर्शन आपण भरू शकतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही संग्रह करा. त्यानंतर पान नंबर 21वर चित्र दिलेलं आहे आणि प्रश्न विचारलेले आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की खालील चित्रांचं निरीक्षण करा आणि उत्तर लिहा. चित्र दिलेलं आहे, पाणी विक्री केंद्र आहे, पाणी विकणारा आहे आणि पाणी घेणाऱ्यांची मोठी रांग लागलेली आहे. प्रश्न असा विचारला आहे की शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते. उत्तर तुम्हाला माहिती आहे, पाणी टंचाई गंभीर समस्या ही निर्माण झालेली. आता मला सांगा, खरोखरच एक म्हणजे असं, तुम्ही अजून लहान आहात, पण आम्ही लहान होतो ना त्यावेळेस विहिरीतलं पाणी बादलीने काढलं की ओंजळीत घ्यायचं, पाणी प्यायचं.
नदीच्या तिथं गेलं तिथं झरा म्हणजे वाळू बाजूला करायची, त्या झऱ्याचं पाणी थोडा वेळ नितळ होऊ द्यायचं, ते पाणी ओंजळीत घ्यायचं प्यायचं. विहिरीतलं मोठेने येणारे पाणी जे आहे ते त्या पाटाला सोडलं जायचं, पाटाचं पाणी हातात ओंजळीत घ्यायचं प्यायचं. तिथं कुठं विचारात घेतलं जायचं का हे दूषित पाणी आहे, याच्याने असे रोग होतात, काहीच नाही. त्या काळामध्ये जर असं कोणी म्हटलं असतं मित्रांनो की भविष्यामध्ये आपल्याला पाणी विकत घ्यावं लागेल, प्यायचं पाणी, तर आपल्याला फार मोठा प्रश्न पडला असता आणि हे खरं वाटलं नसतं, अतिशयोक्ती वाटली असती. पण मित्रांनो, आज जर तुम्ही विचार केला, हे सत्य आहे. आज तुम्ही आम्ही सगळं पाणी विकतच घेतो ना. तुमच्या आमच्या घरी बसवलेले वॉटर फिल्टर, ॲक्वागार्ड जे आहेत ना, किंवा तुम्ही आम्ही बाहेर जर फिरायला गेलो तर बिसलरी बॉटल्स विकत घेतो, त्याचं पाणी पितो. म्हणजे हे सगळं पाणी विकत घेतो आहे. दुष्काळ म्हणजे पाण्याची टंचाई, दुष्काळ पण पडतो आहे. भयानक अशा प्रकारचं पर्यावरण प्रदूषण केलेलं असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं आहे आणि भविष्यामध्ये तर अशी एक वेळ येईल असं म्हणतात. ते शास्त्रज्ञांचा पण अंदाज आहे की तिसरं युद्ध बहुतेक पाण्यावरून होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, एवढी गंभीर समस्या हे व्यंगचित्र सांगत आहे आपल्याला. एक माणूस काय देत आहे, पाणी विक्री केंद्रात पाणी वाटप करत आहे, अनेकांच्या रांगा लागलेल्या आहे. म्हणजे ह्या चित्रामध्ये कोणती समस्या प्रतिबिंबित झालेली आहे, तर पाणी टंचाई. दुसरा प्रश्न, ही समस्या का निर्माण झाली? उत्तर मगाच दिलं तुम्हाला की पाण्याचा अयोग्य वापर आपण करत आहे. पाणी विनाकारण थोडं वापरून बाकीचं फेकून देतो, म्हणजे गैरवापर करत आहे. पाणी प्रदूषण आपण टाळत नाही, म्हणजे पाण्याचं प्रदूषण वाढवत आहोत. पाणी आपण अडवत नाही, जिरवत नाही, साचवत नाही, काहीच विचार करत नाही, म्हणून आपल्याला ही समस्या निर्माण झालेली आहे. तिसरं आहे, पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर इतर गोष्टी घ्यायला त्रास होईल. कारण पाणीच जर पैशाने विकत घेतलं आणि पाण्यासाठीच वेळ गेला तर बाकीची कामं कधी करायची, बाकीचा पैसा कुठून आणायचा, म्हणजे महिन्याचं आपलं अंदाजपत्रक काय होईल, बदलेल. वेळेचा अपव्यय होईल, वेळ आपल्याला अपुरा पडेल, राहणीमानावर सुद्धा त्याचा नक्कीच वाईट परिणाम होईल. पुढचा प्रश्न आहे, ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? मग पहिलं म्हणजे पाण्याची बचत करणे, पाण्याचा गैरवापर टाळणे, पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबवणे. त्यानंतर जनजागृती घडवून आणणे पाण्याबद्दल, पाण्याचं महत्त्व जनमानसाला पटवून देणे आणि शेततळं बांधणं किंवा पाणी अडवायचं, पाणी साठवून ठेवायचं. पावसाचं पाणीसुद्धा ते पन्हाळाद्वारे जे पडलं जातं ना, ते सुद्धा साठवून ठेवणं. किंवा नदीजोड प्रकल्प सगळ्यात मोठी उपाय, सगळ्यात मोठा. ज्या ज्या ठिकाणी सतत वृष्टी होत असते, अधिक वृष्टी होत असते की पुरामुळे गावाची गावं वाहून जातात ना, अशा संपूर्ण आपल्या समजा भारताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर या देशामध्ये एक नदी दुसऱ्या नदीला, दुसरी नदी तिसऱ्या नदीला असा नदीजोड प्रकल्प केला पाहिजे. प्रत्येक नदीवर मोठे मोठे धरणं बंधारे पण बांधले पाहिजे. कारण समजा ती जी नदी आहे त्या नदीचं पाणी म्हणजे त्या भागामधलं पाणी कमतरता खूप आहे, तर त्या भागात ते जास्त सोडावं. ज्याला गरज नाही त्या ठिकाणी तो बंधाऱ्याचे दरवाजे पण आपण बंद करू शकतो. अशा प्रकारचे आपण उपाय करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे, या समस्येसंदर्भात घोषवाक्य तयार करा. म्हणजे काय, पाणी वाचवण्यासाठी आपल्याला समजा आता गावागावांमध्ये फेऱ्या काढायच्या, प्रभात फेऱ्या. तर अशा वेळेस आपण जनजागृतीसाठी लोकांना कळावे म्हणून कोणते कोणते घोषवाक्य देऊ शकतो पाण्याच्या संदर्भामध्ये? पाणी साठवा, पाणी वाचवा, जल है तो कल है, पाणी आहे तर जीवन आहे, नाही पाणी तर जाईल वाणी, पाणी वाया नसेल माया, पाणी बचत जीवन बचत, जलप्रदूषण थांबवा. अशी घोषवाक्य आपण किंवा अशा घोषणा देऊन आणि म्हणजे पाणी वाचवण्यासंबंधी आपण काय करू शकतो, तर त्यांचं उद्बोधन करू शकतो किंवा उपाययोजनेसाठी त्यांना जागृत करू शकतो. त्यानंतर भाषाभ्यास दिलेला आहे. भाषाभ्यासामध्ये अलंकार आहे चौथा, चेतन गुणोक्ती अलंकार. तर त्याची व्याख्या बघा, निर्जीव वस्तू सजीव आहे असे मानून ते मानवी प्राण्यांप्रमाणे हालचाल करते असे जिथे वर्णन असेल त्याला चेतन गुणोक्ती अलंकार म्हणतात. आता मी सांगितलेली व्याख्या आणि इथं पुस्तकातली व्याख्या थोडीसा बदल आहे. कोणती व्याख्या तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल. अचेतन वस्तूवर जेव्हा चेतनाचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्मांचा आरोप केला जातो
तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. चेतन म्हणजे काय? सजीव. आणि अचेतन म्हणजे काय? निर्जीव. म्हणजे अचेतन वस्तूंना सचेतन बनवले जाते, हे पहिले वैशिष्ट्य. आणि त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा सजीव माणसाप्रमाणे वागतात, हे दुसरं वैशिष्ट्य. आता इथं जे 2 उदाहरणं दिलेली ती आपण समजावून घेऊ बघा. दोन्ही चेतन गुणोक्ती अलंकाराचे आहेत. पहिलं आहे, नित्याचेच दुःख होते उषागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावित दार. कृब निकुंभ यांच्या कवितेतली कविता आहे. आता उषाला बसलं कोण? दुःख. दुःख निर्जीव आहे, पण काय म्हटलेले? दुःख हे उषाला बसलेलं आहे, उषाजवळ बसलेलं आहे. म्हणजे निर्जीवाने सजीवाचं काम केलं. आणि जेव्हा दुःख उषाजवळ बसलं होतं ना, तितक्यात अचानक आलं दार ठोठावीत. कोण आलं? सुख. सुख पण निर्जीव आहे. म्हणजे इथं दुःख आणि सुख हे निर्जीव आहे, पण ते माणसाप्रमाणे हालचाल करतात आहे. म्हणून इथे अचेतन गोष्टी कोणत्या आहे? दुःख आणि सुख. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करत आहे? तर दुःख उषाजवळ बसलं आणि सुख दार ठोठावत आलं. मग अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? तर होय. म्हणून या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार आहे. पुढचं उदाहरण दिलेलं आहे. मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मोकपणे. रजनी म्हणजे रात्र. आता इथं गाणं खरं तर कोण म्हणतं? माणूस. पण इथं कवितेमध्ये गाणं कोण म्हणत आहे? रात्र. रात्र ही काय आहे? निर्जीव. मग निर्जीवाने कशाचं काम केलं? सजीवाचं. म्हणून बघा, प्रश्न पहिला असा आहे, प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट कोणती? ती आहे रजनी. अचेतन गोष्टींनी केलेली कृती कोणती? मंगल गाणं म्हणत आहे. आणि अचेतन गोष्टींनी केलेली कृती कशी आहे? तर मानवी किंवा माणूस जशा प्रकारची कृती करतो तशी आहे. अजून भरपूर उदाहरणं देता येईल तुम्हाला चेतन गुणोक्ती अलंकाराचे. कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळी. फणसाचं झाड तुम्ही पाहिलेलं असेल, तर त्याच्या कटी म्हणजे काय? कंबर. खांदा माहितीच आहे. फणसाच्या झाडाला जशी फणसं खूप लगडलेली असतात ना, जसा एखादा माणूस त्याच्याकडे वात्सल्य असेल, प्रेम असेल, तो माणूस काय करत असतो? प्रेमळ माणूस किंवा प्रेमळ स्त्री ही आपल्या मुलांना डोक्यावर, खांद्यावर, कडेवर घेते. तशा पद्धतीने फणसाचं झाड हे सुद्धा इतकं प्रेमळ बनलेलं आहे की त्याने कडेवर, खांद्यावर आपल्या बाळांना घेतलेलं आहे. म्हणून वात्सल्य, आईकडं वात्सल्य असतात ना, तसं वात्सल्य कशाकडं आहे? फणसाच्या झाडाकडं आहे. आणि म्हणून फणसाचं झाड हे काय झालं? मानवाप्रमाणे कृती करत आहे. कोणती बाळं घेतलेली? त्याची फळं म्हणजे ती बाळं आहे. म्हणून सांगितलेलं आहे की कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळ. अजून एक कविता आहे माझ्या मते बोरकरांची. त्यामध्ये ते म्हणतात की डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरून. बासी मर्डेकरांची डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून. आता ते हिवाळा ऋतू होता. ते मुंबईच्या बंदरावर गेले आणि तिथं शांतपणे पहाटे तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्या जी इमारती होत्या ना, त्या इमारतींवरती कोवळं ऊन पडलेलं होतं. आणि ते पाहिल्यावर हे म्हणतात की या ठिकाणी ही जी घरं आहेत ना मुंबईमधले, हे जणू काही आत्तापर्यंत झोपलेली होती, या घरांनी आता डोकी वर उचललेली आहे. आणि कशाच्या उशीवरून? काळोखाच्या उशीवरून. म्हणजेच काय? जसा माणूस झोपेतून उठल्यानंतर डोकी अलगद उचलून आणि उठतो ना उशीवरून, तशा पद्धतीने इथे घराने सुद्धा सजीवाचं काम केलेलं आहे. म्हणजे याही ठिकाणी कोणता अलंकार होतोय? तर चेतन गुणोक्ती अलंकार. पुन्हा एकदा याची व्याख्या समजून घ्या की अचेतन गोष्टी सचेतन आहे असे मानून ती मानवी प्राण्याप्रमाणे वर्तन करतात, असे वर्णन जिथे असेल त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार होतो. मित्रांनो, आपण काय करत आहोत? तर प्रत्येक पाठाखालचं व्याकरण पाठ झाल्यावर लगेच समजून घेत आहोत. हा भाग लक्षात घ्या. त्यानंतर चित्राचा पाठ आपण जो पाहिला 10 चित्रातील मुलं, त्याला अनुसरून तुम्ही व्यंगचित्रांचं संकलन पण करून ठेवा आणि या पाठाखालच्या प्रश्नांची उत्तरं वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. या ठिकाणी आपला पहिला भाग संपलेला आहे. उद्यापासून आपण दुसरा भाग सुरू करतोय. तर दुसऱ्या भागावर आधारित मी नंतर तुम्हाला तिसरा निबंध आणि नंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यातला तिसरा गृहपाठ आपण घेणार आहोत. धन्यवाद.